नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय याची फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे ती आलेली आहे. आता बघा, ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचा स्कोर बघितला नसेल तर तो कशा प्रकारे बघायचा आणि त्यासोबतच तुम्हाला ऑब्जेक्शन करायचं असेल एखाद्या क्वेश्चन बद्दल तर ते कशा प्रकारे करू शकाल याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्यासोबतच बघा, या भरती संदर्भातील जेवढे काही महत्त्वाचे अपडेट आहे ते तुम्हाला वेळोवेळी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता सर्वात अगोदर जर बघितलं, मी जे तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती, ते जे लिंक आहे तुम्हाला कॉपी करून एक गुगल क्रोम वरती जायचं आहे आणि त्यावरती पेस्ट करून बघा अशा प्रकारचे जर बघितलं तर धर्मादाय आयुक्तालय याची जी वेबसाईट ओपन होणार आहे. याची वेबसाईट झाल्यानंतर बघा, लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर उमेदवारांची लॉगिन आयडी बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही तर बघू शकता की रजिस्ट्रेशन नंबर, लॉगिन आयडी, नोंदणी क्रमांक, पासवर्ड. आता बघा, जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलेला असेल तेव्हा तुम्हाला मेसेजद्वारे किंवा ईमेल वरती एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो तुम्हाला आलेला असेल तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर बघा, इथं कॅप्चा तुम्हाला फिल केल्यानंतर लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म, पेमेंट स्लिप आणि त्यासोबत बघा ऑब्जेक्शन च्या बद्दलची माहिती आणि त्यानंतर बघितलं स्कोर कार्ड बद्दलची माहिती देण्यात येणार आहे. आता बघा, स्कोर कार्ड बद्दल जर बघितलं तर बघा, फर्स्ट रिस्पॉन्स शीट बद्दल माहिती जर बघितली तर त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, क्लिक हिअर असं ऑप्शन तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर जर बघितलं, तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे ती ओपन होणार आहे आणि त्यावरून बघा तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते तुम्ही जाणू शकता. आणि बघा, ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांची फर्स्ट रिस्पॉन्स शीट बघितली नसेल तर तुम्हाला जर काही अडचण येत असेल की डाउनलोड कशा प्रकारे करायची, तर बघा मी खाली जर बघितलं तर टेलिग्रामची जी आयडी आहे ती देण्यात आलेली आहे. त्या टेलिग्राम आयडी वरती तुम्ही मला मेसेज करा, जेणेकरून मी तुम्हाला जे फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे ती तुम्हाला डाउनलोड करून देऊ शकेल. आता बघा, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होणार की नाही याच्याबद्दलची मी सविस्तर माहिती देऊ शकेल. आणि बघा, तुम्हाला जर असं वाटतं की ऑब्जेक्शन करायचं आहे, म्हणजे की बघा तुमचा जर क्वेश्चन बरोबर असेल आणि तुम्हाला मार्क्स मिळालेले नसेल तर तुम्ही ऑब्जेक्शन करू शकता. आणि त्यासोबत जर बघितलं तर या भरती संदर्भातील वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट राहा आणि त्यासोबतच बघा, टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा आणि युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या भरती संदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर बघा, अशा प्रकारची आजची महत्त्वाची अपडेट होती जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.